नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे एक भाषण. चला तर मग सुरुवात करूया. स्वराज्याची रणरागिणी घडवली तिने ही गाथा, धन्य ती माऊली जिजाऊ राजमाता. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी आपण येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या आदर्श राजमाता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव गिरिजाबाई होते. लहानपणापासून त्या खूप हुशार आणि पराक्रमी होत्या. युद्ध, राजनीती व शिक्षण यात त्या खूप हुशार होत्या. त्या संस्कृत, मराठी, फारसी, तेलुगू, उर्दू अशा अनेक भाषेत त्या अवगत होत्या. सन 1605 मध्ये त्यांचा विवाह वेरुळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व या 3 गुणांचा अनोखा संगम त्यांच्यात कोरला गेला होता. शिवरायांच्या जन्मानंतर त्यांनी त्यांच्यावर खूप सुंदर संस्कार केले. शिवरायांना एक आदर्श आणि अष्टपैलू योद्धा घडवले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवरायांना घडवले. प्रत्येक रयतेच्या मनात खूप प्रेम आणि सुरेख नाते तयार केले. रयतेला सर्व प्रकारची मदत केली. प्रत्येकाला आधार देऊन त्यांनी स्वतःच्या पायावर सक्षम बनवले. दुर्दैवाने त्यांचा 17 जून 1674 रोजी देहांत झाला. आजही प्रत्येकाच्या मुखी त्यांचे नाव घेतल्यावर एक वेगळाच आदर आणि प्रेरणा निर्माण होते. धन्य ती राजमाता जिजाऊ, धन्य छत्रपती शिवाजी महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.